रामानी येतात ते बुवा आता स्टेबल आहेत. बुवा बरं वाटतंय ना आता? श्वास घ्यायला काही त्रास होतोय? ठीक आहे, पण त्यांना जास्त हालचाल करून देऊ नका आणि काही लागलं तर सांगा आम्हाला, आम्ही आहोतच. हो. थँक्यू डॉक्टर. बुवा आता व्यवस्थित बरे झाल्यासारखे वाटतात. जे घडलं त्याबद्दल आधी सगळ्यात आधी बुवांशी बोलते, मगच सगळ्यांना सांगते. त्या मूर्खाला राणीच्या मागावर पाठवलं होता, कुठे राहिला काय माहित. त्याचा फोन लागत नाही आणि फोनही करत नाहीये. अरे त्याचा फोन स्विच ऑफ झाला असेल, काहीतरी छोटा मोठा प्रॉब्लेम झाला असेल त्याचा. तू काय एवढा अस्वस्थ होतोयस? कारण बुवा कुठेच नाही आपल्याला कळणं गरजेचं आहे. हो ते कळेल, तू शांत हो आधी. तू मला काय म्हणालास की तू शांत राहा उर्मिला, पण तू काय एवढा हायपर होतोयस? तूही शांत हो, जरा शांत डोक्यानं विचार कर. तुला कळत नाही उर्मिला, आता असे घरातून निघून आपण त्यांना गिल्ट दिलाय. त्यांना हेच वाटत असणार की ते आपल्याशी चुकीचेच वागले. करेक्ट बोलतोस तू, म्हणून तर घरातून सतत फोन येत आहेत आपल्याला. पण बुवा जर का शुद्धीवर आला आणि त्याने जर का सगळ्यांना सगळं काही सांगितलं ना, तर आपली वाट लागेल उर्मिला. म्हणून बुवा आपल्याला सापडणं खूप गरजेचं आहे. तेच तर ना, त्या राणीनं आणि इंद्रानं बुवाला कुठे लपवून ठेवले तेच कळत नाहीये. त्यासाठीच तर त्या माणसाला त्याच्या मागावर पाठवलं होतं ना. तो तो त्यांना सापडला तर नसेल ना? नाही 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 नाही, मी 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 उगाच जास्त विचार करतोय. त्याला बुवा सापडले असणार, आजूबाजूला फक्त राणी असेल म्हणून तो फोन नसेल करत, किंवा हां हे असंच काहीतरी असेल. आय होप त्या माणसाला बुवाचा पत्ता कळला असेल. राणी थांबा थांबा. बुवा आता कसं वाटतंय? ठीक आहे ना सगळं? कसला त्रास होत नाहीये ना? नाही, आता ठीक आहे. आता बरं वाटतंय मला. पण राणी, अगं मी इथं कसं आलो आणि आपण इथं काय करतोय? काय झालं मला? पण मला इथं कुणी आणलं? तुम्ही खूप दिवस झाले बेशुद्ध होतात, कोमात गेला होतात. काय? अगं पण हे सगळं झालं कसं? त्या दिवशी तुम्ही अगं काय झालं? बुवा गायब झालं. चालता इथून. त्यांचा जीव तर वाचलाय, पण ते
कोमात गेले कोमात गेले. एवढं सगळं घडलं राणे. अगं माझ्यामुळे तुला लय सोसावं लागलं. मला माफ कर, माझ्याकडनं चुकून झालं. बुवा काय बोलताय तुम्ही? हे बघा, जे काही घडून गेलंय ना आता, त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात विचार करू नका. तुम्ही फक्त आता लवकर बरे व्हा. आणि तुमच्या बाबतीत हे ज्याने कोणी घडवून आणलंय ना, त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. मी सोडणार नाही आता त्याला. पण बुवा, तुम्ही मला सांगा की तुम्ही असे अचानक का निघून गेलात? हो, काही होतं तर सांगायचं ना. तुम्हाला माझ्याशी पण बोलावंसं नाही वाटलं का? अगं माझी लय मोठी चूक झाली बघ. मी खोळगत वागलो. पण राणे, तुझी शपथ घेऊन सांगतो बघ, आता इथून पुढे ना असं नाही वागणार मी. अगं त्या टायमाला ना सारखं माझं मन मला खात होत की माझ्या होणाऱ्या जावाला मारायला निघालो होतो. राहून राहून ना माझ्या मनात तेव्हाच विचार येत होता. त्याच्यामुळे माझा मीच मानत नव्हतो. काय बुवा, बरं वाटतंय ना आता? होय, बरं वाटतंय. पण डॉक्टर, आता सोडा मला. मला माझं घर भरल्या डोळ्यांनी बघू द्या. तेच सांगायला आलोय मी. तुम्ही अजून पूर्णपणे बरे झाले नाही आहात. जरी तुम्हाला डिस्चार्ज मिळाला ना, तरी सुद्धा घरी तुम्हाला पूर्ण बेड रेस्ट घ्यावी लागेल. कारण थोडी जरी हालचाल झाली तरी त्रास होईल. हा, काय येत आहे ना लक्षात? अरे देवा. अरे देवा नाही हा बुवा. जे काय डॉक्टर सांगतात ना, आता ते नीट व्यवस्थित पाळायचं. डॉक्टर, मी घेईन बुवांची काळजी. त्या सांगतायत म्हणल्यानंतर नक्कीच तुम्ही लवकर रिकवर व्हाल. काय लागलं तर सांगा मला, आम्ही आहोतच. बुवा, तुम्ही आता स्टेबल आहात, पण फार हालचाल करू नका. राणे, पोरी, आता तू माझ्या मागं लागायचं सोडून दे. पोरी, तुझा घर संसार बघ. आधीच माझ्यामुळे तुला लय सोसाव लागला असेल. आई वडिलांना मुलांचा त्रास वाटतो का? मग मुलांना पण आई वडिलांचा त्रास वाटत नाही. आणि ज्यांना वाटत असेल ना, त्यांना आई वडील कळलेच नाही असं म्हणायचं. हे बघा, मला तुमचा कुठलाही त्रास होत नाहीये, म्हणून तुम्ही आहे ना नको तो विचार करणं सोडा. बघा आता, अगं पण माझ्यामुळे तुला लय काय काय सोसावं लागलं असेल ना. माझ्यापेक्षा जास्त इंद्रजित सरांनी सोसलं. बुवा, तुमची ही अवस्था करण्यामागे कोण आहे तुम्हाला माहितीये का?